याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण पेपर सेकंडचा चॅप्टर त्या ठिकाणी पाहिला होता आणि आज आपल्याला पेपर फर्स्टचा पहिला चॅप्टर त्या ठिकाणी सुरू करायचं आहे, ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन. मग आता ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या बुक्समध्ये त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला इथे, व्हॉट आर the effects of forces? Effects of a force on an object एखाद्या वस्तूवर त्या ठिकाणी बलाचा नेमका काय परिणाम होतो हे समजून सांगितले. मग बलाचा नेमका काय परिणाम होतो हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. कन्सिडर करा की हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय आहे, स्टेशनरी आहे, स्थिर आहे. जर आपण या ठिकाणी या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर काय होईल, हा स्टेशनरी ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय करायला लागेल, मूव्ह करायला लागेल, याची मुवमेंट व्हायला लागेल. या उलट जर एखादा ऑब्जेक्ट हा त्या ठिकाणी ऑलरेडी विच इज इन मोशन, सपोज इट इज मूव्हिंग विथ ए स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड, जर आपण याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर याची स्पीड जी आहे ती स्पीड त्या ठिकाणी काय होऊन जाईल, डिक्रीज होईल, त्याची स्पीड त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय केल्यामुळे याच्या स्पीड मध्ये त्या ठिकाणी फरक झाला. म्हणजे इथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स. फोर्स आपल्याला दिसतो का, नाही. बल आपल्याला दिसत नाही, परंतु बलाचे परिणाम आपणाला दिसतात किंवा बलाचे परिणाम आपणाला जाणवतात. म्हणजे बलामुळे एखादी स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला आपल्याला मूव्ह करता येतं, किंवा जर एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर त्याची स्पीड आपल्याला त्या ठिकाणी चेंज करता येते बाय अप्लाइंग दी फोर्स. दुसरा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलाय, विच टाइप ऑफ फोर्सेस डू यू एक्सपिरियन्स. तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोर्स त्या ठिकाणी तुम्ही अनुभवले आहेत. तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, न्यूक्लिअर फोर्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. पण आपल्याला जे काही जाणवणारा फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशन आहे. ग्रॅव्हिटेशन इज ए युनिव्हर्सल फोर्स. रिमेंबर, इट नॉट ओनली ऍक्ट बिटवीन द टू बॉडीज. दोन बॉडी मध्ये हा फोर्स फक्त असतो असं नाही, तर इट इज ऍक्टिंग बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिवर्स व्हेअरएव्हर दे मे बी प्रेझेंट. म्हणजे दोन वस्तू विश्वामध्ये कुठेही असल्या तरी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतो, तर अट्रॅक्शन फोर्स असतो. आणि या अट्रॅक्शन फोर्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन. नाउ क्वेश्चन अरायजेस हियर, या ग्रॅव्हिटेशनचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, याचा जो शोध आहे तो कसा लागला, याविषयी इन्फॉर्मेशन आपण. तर बघा, ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला. तर कन्सिडर करा की ही अर्थ आहे आणि या ठिकाणी हे एक ट्री आहे. या ठिकाणी न्यूटन त्या ठिकाणी बसला होता, ही स्टोरी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग त्याच्या समोर एक ऍपल त्या ठिकाणी काय झालं, हे ऍपल त्या ठिकाणी फॉल डाऊन झालं, खाली पडलं. he started to thinking that
व्हाय ऍपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे जे ऍपल आहे व्हर्टिकली डाऊनवर्डच त्या ठिकाणी का फॉल झालं. व्हाय इट नॉट ॲट अन अँगल टू व्हर्टिकल डायरेक्शन. जी ही व्हर्टिकल डायरेक्शन आहे या व्हर्टिकल डायरेक्शनला कुठल्या अँगल मध्ये ते का नाही फॉल झालं, म्हणजे अशा डायरेक्शन मध्ये का फॉल झालं नाही, इकडल्या डायरेक्शन मध्ये का फॉल झालं नाही, किंवा त्यानं असाही विचार केला की हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ते का गेलं नाही, म्हणजे इकडं राईट कडे किंवा लेफ्ट कडे ते त्या ठिकाणी का गेलं नाही, किंवा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये त्याची का मुवमेंट झाली नाही, नेमकं डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच का मुवमेंट झाली, याचा त्याने त्या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली. अँड फायनली ही कन्क्लूड दॅट apple falls vertically downward in direction because earth attracts this apple towards its center. या ऍपलला ही अर्थ स्वतःच्या सेंटर कडे अट्रॅक्ट करत असली पाहिजे. मग तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे की हा जो अट्रॅक्शन फोर्स आहे, हा अट्रॅक्शन फोर्स विच इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, which is perpendicular to the surface of the earth. अर्थचा हा जो सरफेस आहे, या अर्थच्या सरफेसला हा फोर्स परपेंडिक्युलर आहे. आणि ज्या वेळेला एखादा फोर्स हा सरफेस आहे आणि हा त्या ठिकाणी फोर्स आहे, ज्या वेळेला हा फोर्स एखाद्या सरफेसला परपेंडिक्युलर त्या ठिकाणी असतो, त्यावेळेला शब्द प्रयोग त्या ठिकाणी काय करतात, व्हर्टिकल. आणि टुवर्ड्स दी सेंटर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण शब्द प्रयोग करतो डाऊनवर्ड. म्हणजे या ठिकाणी ऍपल इज फॉलिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड इन डायरेक्शन. आता आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे, याचा पुढचा भाग त्या ठिकाणी पाहिजे आहे, तो म्हणजे फोर्स अँड मोशन. याच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी पाहिलंय की फोर्सचा आणि मोशनचा नेमका काय संबंध आहे, की बिकॉज ऑफ द फोर्स स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस. त्याच्या स्पीड मध्ये त्या ठिकाणी काय होतो, बदल होतो. त्याची स्पीड जी आहे ती स्पीड त्या ठिकाणी चेंज होते. मग तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी सांगितली, टेक ए स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय करायची, एक दोरी घ्यायची आणि या दोरीच्या एका टोकाला दगड बांधायचा आहे. tie stone to its one end and hold the other end in your hand. हे दुसरं टोक तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी धरा and start to whirl it. याला गोल फिरवायला सुरुवात करा. तर हा जो स्टोन आहे तो स्टोन त्या ठिकाणी काय होईल, अशा पद्धतीने मूव्ह व्हायला लागेल. या डायरेक्शन मध्ये हा स्टोन त्या ठिकाणी काय करायला लागेल, मुवमेंट करायला लागेल. हा स्टोन कुठपर्यंत मूव्ह होईल, जोपर्यंत त्या ठिकाणी हे जे दोरीचं टोक आहे तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही त्याला होल्ड केलेले, तोपर्यंतच तो त्या ठिकाणी फिरत राहील. परंतु एकदा का तुम्ही त्या ठिकाणी ते टोक रिलीज केलं तर पुन्हा मात्र ते त्या ठिकाणी अशा प्रकारची मोशन करणार नाही. इट इज थ्रोन अवे. तो एका दिशेला त्या ठिकाणी फेकल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, फोर्स रिक्वायर्ड फॉर द मोशन ऑफ दिस स्टोन, या स्टोनच्या मोशन साठी लागणारा जो फोर्स आहे तो फोर्स त्या ठिकाणी
प्रोव्हाइड केला जातो. यू आर कॉन्स्टंटली पुलिंग द स्टोन टुवर्ड्स युअर सेल्फ, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर. तुम्ही सातत्याने त्या दगडाला स्वतःकडे, म्हणजे या ठिकाणी त्याचा जो सर्क्युलर पाथ आहे, या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करता. हा फोर्स आहे. आणि हा जो फोर्स आहे, या फोर्सलाच त्या ठिकाणी म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे लक्षात घ्या, सेंट्रीपेटलचा अर्थ आहे सेंटर सिकिंग, टुवर्ड्स दी सेंटर. मीन्स what is centripetal force? The force which is acting towards the center of circle, which is moving in a circular path, is called as the centripetal force. What is the centripetal force? The force which is directed or which is acting towards the center of circular path in which it is moved. Okay, it is called as the centripetal force. आता आपण त्या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. मग कन्सिडर करा की जर तुम्ही हे जे दोरीचं टोक आहे, हे जे एंड आहे, याला रिलीज केलं तर काय होईल? इट इज थ्रोन. तो फेकल्या जाईल. पण कसा फेकल्या जाईल? आता त्याची मुवमेंट कशी आहे? इथं आपण त्या ठिकाणी पाहिलं की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने हा मूव्ह होतोय. करेक्ट धरा. या पोझिशनला जर रिलीज केलं तर तो अशा पद्धतीने थ्रो होईल, अशा पद्धतीने फेकल्या जाईल. किंवा या पोझिशन मध्ये जर स्टोन असला असता आणि इथे तुम्ही त्याला रिलीज केलं असतं तर तो अशा डायरेक्शन मध्ये फेकल्या गेला असता. इथे असता तर त्या ठिकाणी त्याची डायरेक्शन अशी असली असती. इथे असला असता तर त्याची डायरेक्शन अशी असली असती. इथे असला असता तर त्याची डायरेक्शन अशी असली असती. म्हणजे या ठिकाणी याची जी डायरेक्शन आहे प्रत्येक पोझिशनला त्या ठिकाणी काय होते? चेंज होते. म्हणजे वरून जर तुम्ही त्या ठिकाणी आता साइडने पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं, परंतु टॉप वरून ज्या वेळेला पाहिलं तर तुम्हाला त्याचा सर्क्युलर पाथ अशा पद्धतीने पाहायला मिळेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. आणि अशी मुवमेंट होत असताना याची डायरेक्शन कशी असते? तर टँजेन्शियल असते. ए टँजंट ॲट एनी पर्टिक्युलर पॉइंट. कुठल्याही ठिकाणी. आता टँजंट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की अशी रेषा जी वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदते त्याला आपण त्या ठिकाणी टँजंट म्हणतो. मग टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये त्याची त्या ठिकाणी डायरेक्शन असेल त्याची मोशनची. म्हणजे इथे लक्षात घ्या, ही दगडाची जी स्पीड आहे ती स्पीड कॉन्स्टंट असेल, पण व्हेलॉसिटी मात्र कधीच कॉन्स्टंट नसेल. व्हेलॉसिटी मात्र कधीच कॉन्स्टंट नसेल. इव्हन एखादं व्हेइकल जे आहे कॉन्स्टंटली सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत असेल, कन्सिडर करा की त्याची स्पीड 20 मीटर पर सेकंद आहे, तर त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे मात्र व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. असं का म्हटलं जातं? स्पीड कॉन्स्टंट आहे किंवा फॅन आहे, तुम्ही एका पर्टिक्युलर स्पीडवर त्या ठिकाणी मूव्ह केला तर त्याची स्पीड कॉन्स्टंट असते त्याच्या पात्याची, पण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. कारण स्पीड त्या ठिकाणी काय आहे? स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. विच क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. मात्र व्हेलॉसिटी ही काय आहे? तर वेक्टर क्वांटिटी आहे. The physical quantity which requires only magnitude for its expression called as the scalar quantity.
इथं 20 मीटर पर सेकंद इट इज द मॅग्निट्यूड. हे त्या ठिकाणी काय आहे तर मॅग्निट्यूड आहे. मग मॅग्निट्यूड दिलं की ही स्पीड एक्सप्रेस झाली, पण व्हेलॉसिटीच्या बाबतीत तसं नाही. व्हेलॉसिटी इज ए व्हेक्टर क्वांटिटी, इट रिक्वायर्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ठीक आहे, याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड अजिबात चेंज होत नाही, परंतु त्या ठिकाणी या सर्क्युलर पाथच्या प्रत्येक पॉइंट मध्ये त्याची डायरेक्शन मात्र चेंज होते. म्हणून सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट असते, परंतु व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. ओके, याच्या नंतरचा जो भाग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या तासामध्ये